नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण ब्युटी टिप्स पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता उन्हाळा चालू झालेला आहे, त्याच्यामुळे मेकअप करण्याच्या आधी चेहऱ्यावरती बर्फ फिरवायचा. त्याच्यामुळे जे काही आपले ओपन पोर्स असतील ते थोडेसे आकुंचन पावतात आणि मेकअप व्यवस्थित होतो. नंबर 2, चेहऱ्यावरती आपल्या जे ओपन पोर्स असतात त्याच्यावरती मेकअप व्यवस्थित बसावा म्हणून आपण प्रायमरचा यूज केला पाहिजे. त्यामुळे मेकअप हा फ्लॉलेस दिसतो. 3, मेकअपच्या आधी चेहऱ्यावरती आपल्या स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर हे लावलं गेलंच पाहिजे, नाहीतर मग आपला मेकअप हा व्यवस्थित सेट झालेला दिसत नाही. नंबर 4, मस्कारा. ज्यांचे आयलॅशेस हे विरळ असतील त्यांच्यासाठी 2 प्रकारचे मस्काराज याच्यामध्ये आपण वापरायचे आहे. एक वॉटरप्रूफ असेल आणि एक वॉटर रेजिस्टन्स असेल. फर्स्ट आपण वॉटर रेजिस्टन्स लावायचं आणि त्याच्यानंतर वॉटरप्रूफ लावायचं. का तर याचे दोन्ही ब्रशचं जे स्ट्रक्चर असतं हे वेगवेगळं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपले आयलॅशेस जे आहेत ना ते व्यवस्थित आणि उठून दिसतात. 5, हायड्रेटिंग फाउंडेशन्स. 30+ वाल्यांसाठी मस्ट आहे की हायड्रेटिंग फाउंडेशन्सच वापरले गेले पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण आजकाल ब्रँड्स भरपूर आलेले आहेत, मॅटी लुक आहे, कव्हरेज देते म्हणून ते फाउंडेशन्स वापरतो, पण त्याने काय होतं फाईन लाईन्समध्ये ते जाऊन बसतं आणि आपण अजून एजेड दिसतं. त्यामुळे हायड्रेटिंग फाउंडेशन आर द मस्ट फॉर 30+ पीपल्स. मिक्स द फाउंडेशन शेड्स. आपल्याकडे 2 प्रकारचे कुठल्याही कंपनीचे जरी फाउंडेशन्स असतील ना तर आपण एक डार्क आणि एक फेंट असे दोन्हीही मिक्स करायचे आणि आपल्या चेहऱ्याला योग्य हवी ती शेड आपण मिळवून मस्तपैकी मेकअप करू शकतो. तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये जरी गेले तरी तुम्ही तिथे जाऊन आपल्या फाउंडेशनची योग्य ती शेडच उचलायची. आपले पैसे फुकट घालवायचे नाही. का तर फाउंडेशन शेड ही आपला चेहरा काळाही बनवते आणि अति गोराही बनवते. त्यामुळे योग्य ती शेड अप्लाय करणं हे आपल्या हातात आहे. सो मेकअप वाईप्सने आपलं पूर्णपणे क्लिन्झिंग होऊ शकत नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे, ऑइल बेस्ड जे क्लिन्झर असतात आपण ते वापरले पाहिजे. अगदी काहीच नसेल तर आपल्या साध्या कॉटनवरती आपण आपलं नारळाचं तेल आहे ते लावायचं आणि त्याने आपला आय शॅडो असेल, लिपस्टिक असेल, पूर्ण चेहरा जरी असला ना तो पुसून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कुठलंही हार्ड चांगलं फेसवॉश असेल त्याने आपला चेहरा क्लीन करायचा. त्याच्यामुळे काय होतं की आपला मेकअप हा पूर्णपणे उतरला जातो. पैकी कुठल्या ब्युटी टिप्स तुम्हाला आवडल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.